ही आहे व्हीनस फ्लायट्रॅप. ठीक आहे, आपण ह्याला कार्निवोरस प्लांट म्हणतो. दिस इज अ कार्निवोरस प्लांट, कारण हा इन्सेक्ट्स मारून खातो. ह्याचं नाव आहे व्हीनस फ्लायट्रॅप. त्याचं दुसरं नाव काय, ह्याला काय म्हणतो आपण, सायंटिफिक नेम काय ह्याचं, डिओनी. काय आहे हे, डिओनी आहे, सायंटिफिक नेम आहे. तर हा इन्सेक्ट्स मारून खातो, स्मॉल इन्सेक्ट्स लाईक स्पायडर, बग्स, ओके, फ्लाईज, आपल्या माशा असतात की नाही, ते सुद्धा खाऊन जगतात. परंतु आता हे झाड दिसते ग्रीन कलर आहे, पुन्हा आपण फोटोसिंथेसिस कडे आलो. हे फोटोसिंथेसिस करून ह्यांची एनर्जी तर मिळवतात, परंतु हे अशा सॉइल मध्ये उगतात ज्यामध्ये न्यूट्रिएंट्सची कमतरता असते, दॅन नायट्रोजन डेफिशियंट सॉइल असते, आणि त्यामुळं नायट्रोजनची फुलफिलमेंट करून घ्यावी लागते. बरं, जो इन्सेक्ट्स येतो ना, हे हेअर्स दिसत आहेत, तर हे जे हेअर्स असतात समोर दिसलेले, हे ट्रिगर हेअर्स आहेत त्यांच्या. तो किंवा ती माशी मध्ये गेली की त्या सेन्सर ट्रिगर पॉइंटला, हा सेन्सर पॉइंट पण आपण म्हणू शकतो, त्या हेअर्सला 2 वेळा टच केलं की तो पटकन काय करतो, असा त्याला झाकून घेतो. ठीक आहे, आणि मग हळूहळू त्याच्यावर त्याचे काय करतो, डायजेस्टिव्ह एन्झाईम सिक्रेट करतो, आणि ते डायजेस्टिव्ह एन्झाईम त्यांना पचवण्यासाठी मदत करतात. किती दिवस बंद असेल मग हा असाच, लगेच डायजेशन होईल का हो, नाही, तर 12 दिवस किंवा 15 दिवस त्याला ते डायजेशन कंप्लीट होण्यासाठी लागतात, आणि मग तो ओपन होतो नवीन शिकारीसाठी तयार. अशा प्रकारे तो इन्सेक्ट्स मारून त्याच्यामधून नायट्रोजन किंवा इतर न्यूट्रिएंट्स मिळवत असतो. ओके, समजलं? असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू.